नमस्कार, मी इंदिरा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूज. बारामतीत कारची वारकऱ्याला धडक, अपघातात वृद्ध वारकऱ्याचा जागीच मृत्यू. मी मरणार नाही, सोनम वांगचुक यांचा प्रकृती खालवल्यानंतर संदेश, आंदोलकांना केलं नवं आवाहन. लोकसभेच्या 5000% जागा वाढवल्या, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे भाजपा प्रणित एनडीएला समर्थन. भाजपाला वेगळाच माज आलाय, सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरून राज ठाकरेंची टीका. राज्यात आजही पाणी संकट कायम, धरणातील साठा गेल्या वर्षीपेक्षा 12% कमी. 2655 गावपाड्यांना 790 टँकरने पाणी पुरवठा. मुख्यमंत्री फडणवीसांना रामरक्षा आंदोलनात पठणाचं आमंत्रण, संजय राऊत यांचं वक्तव्य. यवतमाळ जिल्ह्यातील 151 कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश. एलिनोच्या संकटाला सर्वांना सामोरं जावं लागतंय, दत्ता भरणे यांचं वक्तव्य. केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांची न्यायालयीन कोठडी आज संपणार. पुणे मुंबईकरांसाठी मोठा दिलासा आहे. 10 दिवसानंतर डेक्कन क्वीन पुन्हा रुळावर, इंटरसिटी ही आजपासून सुरू. पुण्यात यशवंत कारखान्याच्या 99 एकर जमीन व्यवहाराला सरकारची पुन्हा स्थगिती, खरेदी खत पूर्ण तर ही ब्रेक. पुण्यात पुढील 4 दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस. सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंढेंच्या पथकाचा दणका, पुण्यातलं दुकान केलं सील, 8 लाखांचा माल जप्त. कचरा प्रकल्पाच्या निविदेचे दर कमी करावे लागतील, आयुक्त नवल किशोर राम यांचं वक्तव्य. मीना नदीत जलपर्णी आणि कचऱ्यामुळे प्रवाह अडला, पुराचं पाणी शेतात घुसून सुपीक माती वाहून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान. मोशी प्रकरणातील ठेकेदाराची पुण्यात निविदा, महापालिकेने अपात्र ठरवण्याकडे केलं दुर्लक्ष. कला शिक्षणाच्या प्रवेश नोंदणीस रविवारपर्यंत मुदतवाढ, अभ्यासक्रमासाठी 1379 विद्यार्थ्यांची नोंदणी. रुळी कांचनमध्ये आरोग्य वारीला उत्स्फूर्त प्रतिसाद, 230 नागरिकांची मोफत तपासणी, 14 महिलांची मॅमोग्राफी. आणि नागपूरच्या जंगलात वाघांची डरकाळी, पहिल्याच अधिकृत गणनेत 42 ते 45 वाघांची मृत्यू. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये आता इथेच थांबूया. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पात्रा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.